मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कायम असून जनजीवन विस्कळीत झालंय। मराठवाडा विभागातल्या 284 मंडळात अतिवृष्टी झाली असून 63 गावांना फटका बसला आहे। नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडत आहे। मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत, तर काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरलं आहे। जिल्ह्यातलं जायकवाडी धरण 90% भरलं असून धरणात 13,069 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। नांदेड जिल्ह्यात 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। यामध्ये शेतीचं 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचं नुकसान झालं। पावसामुळे 25 जनावरं दगावली असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली। विष्णुपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। नांदेड शहरात अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये 15 निवारा केंद्र उघडली आहेत। धाराशिव जिल्ह्यात 16 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली। जिल्ह्यातले बहुतांश नदी, नाले, ओढे तसंच तेरणा नदी भरून वाहत आहे। लातूर जिल्ह्यातल्या 10 पैकी 6 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे, तर परभणी जिल्ह्यात 52 मंडळांपैकी 50 मंडळात अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। मदत आणि बचाव कार्यासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यातल्या गावांमधून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे। जालना जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यात नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद आहे। जिल्ह्यातल्या 29 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे। गेल्या 24 तासात बीड जिल्ह्यात 61 महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून खरीप पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यातील मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे 50% झाला आहे। हवामान राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे।